कॅप्टन खरात हा भारतीय जनता पक्षाचा प्रचारक होता. त्याचा निवडणुकांमध्ये त्याच्या प्रचारासाठी वापर करून घेतला. आपण एक चित्र पाहिलं असेल, बच्चू कडू त्यांना भेटायला गेले आणि बच्चू कडूंना आशीर्वाद देतात, भारतीय जनता पक्षाच्या मंत्रिमंडळातले मंत्री बनून मला भेटायला या. ते असं नाही म्हणाले की काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भारतीय जनता पक्षाचे मंत्री बनवून पुन्हा इथे तुम्ही या. याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पक्षाविषयी त्यांना सहानुभूती होती आणि भारतीय जनता पक्ष अशोक खरातना सर्व सहकार्य करत होते. भाष्य केलं होतं आणि ते अत्यंत तंत्र ठरलं. त्याच्यावरती काल मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. जे काही प्रकार समोर येतो अत्यंत धक्कादायक आहे, पण त्याच्यामध्ये खरात व्यतिरिक्त कोणी मासा गळाला आपल्याला दिसत नाही. एक लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही की नाशिकचं प्रकरण हे देवेंद्र फडणवीस यांनी आता त्याच्यावरती ऍक्शन घेतली, कारवाई केली, हे खरं आहे. पण देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री म्हणून त्यांना हे माहीत असायला पाहिजे होतं याआधीच. एखाद्या महिलेनं तक्रार करेपर्यंत वाट का पाहायची? तिथे काहीतरी विचित्र घटना घडतायत, तिथे काहीतरी समाज विघातक कृत्य घडतायत आणि त्या समाज विघातक अशा कृत्यामध्ये आपल्या मंत्रिमंडळातले सहकारी, आमदार, खासदार सहभागी आहेत. हे जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्याची कल्पना असेल तर ते त्याने थांबायला नको होतं आणि तात्काळ कारवाई करून त्याच वेळेला तिकडे धाडी घालून हे प्रकार थांबवले असते तर कदाचित अनेकांचं आयुष्य, प्रतिष्ठा, अब्रू वाचली असती. किंवा आता जे ते म्हणतायत मुख्यमंत्री की नळबळी गेले, कदाचित त्यांचे प्राण वाचले असते. या सगळ्याला सरकारही तितकंच जबाबदार आहे हे दुर्दैवानं म्हणावं असं वाटतं. ते कसली वाट पाहत होते, कोणाची वाट पाहत होते? तुमचं जर इंटेलिजन्स विरोधकांवर पाळत ठेवण्या इतपत सक्षम आहे, मग ते अशा अघोरी बाबा बुवा वगैरे 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 च्या जागेमध्ये अत्यंत घृणास्पद क्रूर कृत्य घडत असतील आणि तुमच्याकडे माहिती होती बऱ्याच दिवसापासून असं तुम्ही काल सांगताय विधानसभेत, मग तुम्ही हे थांबवलं का नाही? तुम्ही अनेक वर्ष मुख्यमंत्री आहात, त्याच्या आधी सुद्धा तुम्ही गृहमंत्री होता, डेप्युटी सीएम होतात, त्याच्या आधी आपण मुख्यमंत्री होता, तरीही ही माहिती आपल्याकडे आलेली असताना आपण एका महिलेच्या तक्रारीची वाट पाहत बसला. हे अत्यंत मला असं वाटतं हे चुकीचं आहे. तर नाशिक मध्ये एखाद्या व्यक्तीला पकडल्यानंतर पोलीस त्याला त्याच्या तोंडातून मोजून घेतात की नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, मात्र इथून मागचे सगळे तुम्ही तर तिकडे हे होतात, संपर्क प्रमुख राहिले, ते पाहिजे एवढे प्रकार समोर येतात, पत्रकारांवरती हल्ले होतात लोकांचे. नाही, नाशिक सोडून द्या, ती नाशिकमध्ये फॅशन झाली आहे पोलिसांची. पण महाराष्ट्र कायद्याचा बालेकिल्ला आहे का? संपूर्ण महाराष्ट्र हा ज्या पद्धतीनं कायद्याचा बालेकिल्ला असायला पाहिजे, नाशिक जर खरोखर कायद्याचा बालेकिल्ला असता तर खरास सारखी प्रकरणं निर्माणच झाली नसती. खरास सारखी प्रकरणं निर्माण झालीच नसती जर हा नाशिक किंवा अन्य कोणताही जिल्हा बीड कोण आहे तिथे? ज्याने हे सगळं बीडमध्ये घडवलेलं आहे आणि जे चित्र आपण पाहत आहे सगळे भारतीय जनता पक्षाचे हस्तक आणि समर्थक आहेत. कॅप्टन खरात हा भारतीय जनता पक्षाचा प्रचारक होता. त्याचा निवडणुकांमध्ये त्याच्या प्रचारासाठी वापर करून घेतला. आपण एक चित्र पाहिलं असेल, बच्चू कडू त्यांना भेटायला गेले आणि बच्चू कडूंना आशीर्वाद देतात, भारतीय जनता पक्षाच्या मंत्रिमंडळातले मंत्री बनून मला भेटायला या. ते असं नाही म्हणाले की काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भारतीय जनता पक्षाचे मंत्री बनवून
पुन्हा इथे तुम्ही या, याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पक्षाविषयी त्यांना सहानुभूती होती आणि भारतीय जनता पक्ष अशोक खरातांना सर्व सहकार्य करत होते. आणि निवडणूक काळामध्ये अशोक खरात त्यांच्या भक्तांवर दबाव आणून भारतीय जनता पक्षाचा प्रचार करा, त्यांना मतदान करा, अशी भूमिका नक्कीच घेत होता. तसं नसतं तर बच्चू कडू किंवा अन्य लोकांना भारतीय जनता पक्षाचा मंत्री होऊन मला भेटायला या असा आशीर्वाद दिला नसता. पहा तुम्ही, आता जेव्हा तिथे काही अशा घटना घडत गेल्या आणि त्या सरकारमधल्या लोकांना वाटलं की हे आमच्या विरोधामध्ये काहीतरी चाललं आहे, त्यानंतर तिथे कारवाईला सुरुवात झाली आणि चांगली कारवाई झाली. उशिरी का होईना कारवाई झाली. सर जयकुमार रावळ जे मंत्री होते महायुती सरकारमध्ये, म्हणजे फडणवीस 14 ते 19 दरम्यान जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सरकारमध्ये मंत्री असलेले जयकुमार रावळ यांनी 1.5 कोटींचा निधी हा त्यांच्या मंदिरावर 2018 साली दिलेला होता, तसं जी आर काढलेला होता. म्हणजे पाण्यावरनं उद्धव ठाकरेंच्या सरकारवर बघा, देवेंद्र फडणवीस यांनी याच्यावरती जास्त न बोललेलं बरं का भाजपच्या लोकांनी. मी जे म्हणतोय की अशोक खराता भारतीय जनता पक्षाचा अधिकृत प्रचारक होता, अधिकृत प्रचारक होता. भारतीय जनता पक्षाची किंवा संघ परिवाराची जी नीती आहे की अशा प्रकारची बुवा बाबा महाराज यांची संघटना बांधायची आहे ना, त्यांची आध्यात्मिक संघटना का सेना आहे त्यांची, आणि त्या माध्यमातून या सगळ्यांचा वापर करायचा. त्यांनी वारकरी संप्रदायाला सुद्धा राजकारणामध्ये ओढलं. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षच या पापाचा सगळ्यात मोठा भागीदार आहे. याचं प्रायश्चित भारतीय जनता पक्षाने घेतलं पाहिजे. तुम्ही गृहमंत्री आहात, मुख्यमंत्री आहात, तुम्ही विधानसभेत वाचून दाखवाल काही, म्हणून लोक त्यावर विश्वास ठेवणार नाहीत. या सगळ्यामध्ये आपल्या लोकांचाही तितकाच वाटा होता. हे जेव्हा मुख्यमंत्री स्वीकारतील तेव्हा त्यांना मी म्हणेन की तुम्ही निष्पक्षपणे काम करताय.